हॅलो, सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. जे काही शिवसेनेचा नाही पण ते आता काहीतरी म्हणा म्हणून तुमच्यासाठी म्हणतोय. बांधवांनो, मी स्टेनोग्राफर या एकाच पदासाठी नाही तर सगळ्या पदाला उद्देशून बोलणार आहे. आमची महत्वाची मागणी आहे. आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून स्टेनोची तयारी करतोय. आता 5 वर्षानंतर सरकारनं ऐनवेळी निर्णय घेतलाय की आम्ही स्टेनोग्राफर पद रद्द केलं आहोत, बंद केलं आहोत. आमची सरकारला मागणी आहे, आमची इथल्या प्रशासनाला मागणी आहे. तुषार भाऊ ज्या प्रशासनातल्या मॅडम आहेत, व्ही राधा मॅडम, त्या आत्याबाईला आमची विनंती आहे की बाई तुझं आम्ही असं का वाईट घेतो की तुम्ही आमच्यासारख्या सामान्य लेकराचा पाप तुझ्या डोक्यावर घेतले. आमच्या मुलं मंत्रालयात जाऊन मॅडमला भेटले तेव्हा मॅडम असं म्हणली की तुम्हाला आम्ही स्टेनोग्राफर म्हणून काय घ्यावं की आम्हाला स्टेनोचं काही काम नाही. मी आतापर्यंत एकही डिक्टेशन दिलं नाही. माझी इथून आमच्या आत्याबाईला विनंती आहे की तू डिक्टेशन दिलं नाही, हा तुझा प्रॉब्लेम आहे. आम्ही घ्यायला कधी कमी पडलो हे तू आम्हाला सांग. कारण आमची मागणी आहे, आम्ही 4-4 वर्ष घासतो. आम्ही 1000 रुपये इथं क्लासेसला फीस देतो. आम्ही त्यानंतर एक मुलगा शहरात गावातून शिकायला आल्यानंतर 10 लोकांना रोजगार देतो. मेसवाल्याला देतो, क्लासेसवाल्याला देतो, रूम मालकाला देतो. तुमच्यासारख्या सरकारच्या मड्यावर 1000 रुपये घालून आम्हाला परीक्षा फीस भरावी लागते. हा विषय कोण सांगणार आहे? बरे नंतर आम्हाला मॅडम म्हणले, आम्ही म्हणलं मॅडम निदान आम्हाला आता जे आम्ही 4-5 वर्षापासून करतो आम्हाला मुदतवाढ तरी द्या. वर्ष 2 वर्षाचे आम्ही लागलो तर लागू, नाही तर गावात जाऊन म्हशी वळू. मॅडम म्हणल्या तुम्हाला जर आम्ही 2 वर्षासाठी घेतलं तर आम्हाला 30 वर्ष सरकारला याचा भार उचलावा लागेल. सरकारकडे पैसा नाही. मी म्हणले मॅडम सरकारच्या पैशाची तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला या देशामध्ये पगार वाढ करायला पैसा आहे, तुम्हाला आमदार फोडायला पैसा आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीला पैसा आहे. नेमकं तुम्हाला जेव्हा आम्ही ज्यावेळेस आम्ही म्हणतो स्टेनोचं पद चालू करा त्यावेळेस म्हणता पैसा नाही. ज्यावेळेस आमचे तुषार भाऊ म्हणले सारथी बार्टी महाज्योतीला निधी द्या त्यावेळेस म्हणले पैसा नाही. आम्ही म्हणले शिक्षकाचं वेतन वाढ करा, पैसा नाही. आणि मग तुम्हाला जे 7वा 8वा 9वा 10वा वेतन आलंय त्याचा पगार आमदार मंत्री खासदार यांच्या शेतात उत्पन्न होणारा हळद कापूस याच्या पिकातून घ्यायला का, हा आमचा तुम्हाला सवाल आहे. तो पैसा तुम्हाला कुठे येतोय? अरे आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत, आमच्याकडून तुम्ही कर वसूल करता, कथाकथ आम्ही शेअर भरतो. याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. या शेतकऱ्यांच्या मुलांचा इथं जर तुम्ही विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा असाच मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनात गाजवल्याशिवाय शांत बसणार नाही. कारण आम्ही या देशातल्या भगतसिंगाच्या औलादी आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने पेटलेले आहोत. आमच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी आहे. जर आम्हाला तुम्ही न्याय नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या घरात घुसू. बांधवांनो, तुषार दादा मी एक आवर्जून सांगतो, परवाच्या दिवशी मला एका पोरानं पत्र पाठवलं व्हॉट्सअपला. त्यानं त्याच्या रक्ताच्या शाईनं रक्तानं पत्र लिहिले, माननीय मुख्यमंत्री महोदय 5 मेचा GR कॅन्सल करू नका. जर एखादा पोरगा आज रक्तानं लिहू शकतोय, उद्या जर या देशातल्या या राज्यातल्या स्टेनो असेल, पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल अथवा कुठल्याही भरतीतल्या पोरांनी जर आत्महत्या केली तर त्याचं प्रेत आम्ही थेट महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयासमोर जाळू, हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो. कारण आम्ही काय ऐर्यागारे नाहीत, आम्ही शेतकऱ्यांच्या औलादी आहोत. मी इथं शेतकऱ्यांच्या पोराचा हुंदका घेऊन आलोय. आमची माय रोज लोकांच्या धुऱ्याला आम्हाला निघायला जावं लागतंय. आमचा बाप राम राम शेतात राबतोय. आज शेतात गेलो, दुवार पेरणीचं आमच्यावर संकट आहे. अजून आमच्या शेतात पाणी आलेलं नाही, तिथं आम्ही पैसा भरतोय. शेतकऱ्याच्या पोरांची ही अवस्था तुम्ही का करताय, आमचा तुम्हाला सवाल आहे. कुठल्याही मंत्री आमदाराचं पोरग शाळा शिकत नाही बांधवांनो, त्यांना बाप जात्याची प्रॉपर्टी आहे. आपल्याला त्यांच्या विरोधात बोलायचं नाही. भाऊने आम्हाला आधी सांगितले की हा मोर्चा कुठलाही राजकीय नाही. याच्या आधी सरकार पंजाचं आलं, कधी छक्क्याचं आलं, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यामुळं आमची मागणी आहे, आम्ही जे 4 वर्षापासून स्टेनोग्राफरचं पद केले ते पद तुम्ही पूर्ववत केलं पाहिजे. शिक्षकांची भरती केली पाहिजे. सारथी बार्टी महाज्योती या संस्थेला निधी दिला पाहिजे. पोलीस भरती केली पाहिजे. आज जे पोलीस प्रशासनातले बांधव आहेत, उद्या याच्यातलेच काही लोक आज या रस्त्यानं वर्दीमध्ये दिसणार आहेत. आमचे एकनाथ पाटील सर आपल्या सोबत आहेत. हजारो विद्यार्थी आमचे या देशामध्ये आता पोलीस म्हणून एकनाथ पाटील सरांचे आहेत. उद्या बांधवांना आज तुम्ही रस्त्यावर उतरल्या, पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो की तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. कारण एक दिवस तुम्ही सुद्धा या मुलांच्या मोर्चामध्ये होत्या, या गर्दीत नसल्या तर आज तुम्ही त्या वर्दीत राहिल्या नसत्या. ही तुमची या ठिकाणी भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून बांधवांनो, आमच्या सगळ्या या ठिकाणावर आमची शासनाला शेवटची हात जोडून पाया पडून विनंती आहे. जर तुम्हाला वाटत असेल आमची धमकी देतो, आदेश देतो, काय समजायचे ते समजा, पण आमचा निर्णय जर रद्द नाही झाला तर 100% आम्ही मंत्रालयात घुसू आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती वापरू. तुम्ही आम्हाला साधा सुद्धा घुसू देणार नाही तर नक्कीच आम्ही विद्यार्थी आम्ही आमच्या गनिमी काळाने मंत्रालयात घुसू आणि आमचा हक्क अधिकार आम्ही या ठिकाणी मान्य करू. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर
बालाजी पवार